अयोध्येत रामलल्लाच्या अभिषेकाची तयारी जोरात सुरू आहे. 22 जानेवारी 2024ची सगळे वाट बघतायत. यानंतर श्रीराम जन्मभूमीवर तयार करण्यात आलेल्या मंदिरात भाविकांना रामलल्लाचं दर्शन घेता येणार आहे. अयोध्येतील राम मंदिराचा उद्घाटन सोहळा हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे. आपण सर्वसामान्य लोक मानतो की राम हे एक हिंदू धर्माचं दैवत आणि ते भगवान नारायणाचे 7वे अवतार आहेत. वाल्मिकींनी रचलेल्या रामायण या महाकाव्याचे ते नायक आहेत. ते सत्यवचनी, एकपत्नी व्रती, परमदयाळू होते. परंतु रामाच्या कथा या जैन आणि बौद्ध धर्माच्या ग्रंथामध्ये देखील आढळतात. या ग्रंथांमध्ये त्याला कधीकधी पौमा किंवा पद्म म्हटले, अर्थात त्यांचे तपशील वेगळे आहेत. जैन ग्रंथांमध्ये 63 सलका पुरुषांपैकी 8वा बलभद्र म्हणून रामाचा उल्लेख आहे. शीख धर्मामध्ये रामाचा उल्लेख दशम ग्रंथातील 24 अवतारात विष्णूच्या 24 दैवी अवतारांपैकी म्हणून केलेला आहे. आज मात्र आपण दाशरथी राम, दशरथाचा पुत्र राम याविषयी बोलत आहोत. जे आपलं नाही ते हट्टाने मिळवणं या वृत्तीने महाभारताची सुरुवात होते, तर जे आपलंच आहे तरी ते त्याग करण्याचं औदार्य जिथे असतं तिथे रामायणाची सुरुवात होते असं म्हटलं जातं. राम सत्यप्रिय, समत्वदर्शी, एकपत्नी व्रती आणि परमदयाळू होते. थोडक्यात श्रीराम हे एक आदर्श मानव होते. वाल्मिकी ऋषींनी त्यांच्या रामायणात रामाच्या रूपानं आदर्श जीवन कसं असावं याचा नित्यपाठ प्रस्तुत केला आहे. मानवी जीवन क्षणभंगूर असून भोग लालसेचा त्याग करून रामाप्रमाणे आदर्श जीवन व्यतीत करावं यातच मानवाचं कल्याण आहे असंच त्यांनी यात सांगितलंय. आज आपण बोलणार आहोत ते रामाचं हे रूप निखरून येण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या रामाच्या जीवनातील एका महत्त्वाच्या प्रसंगाविषयी, जो आपल्यापैकी फार थोड्यांना माहीत असतो. खरं तर अयोध्येतील मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी डोळ्यासमोर येतात ती राजा रामाची अनेक रूपं. प्रथम आधुनिक वाल्मिकी गदी माडगुळकर यांनी म्हटल्याप्रमाणे घराघरावर रत्न तोरणे, अवती भवती रम्य उपवने, त्यात रंगती नृत्य गायने, मृदंग वीणा नित्य नादती अलका नगरी परी या शब्दांप्रमाणे आपल्या मनात शरयू नगरी जागृत होते. आणि मग दीपून जाय माय स्वतः पुत्र दर्शने असं म्हणत ते दिव्य बालरूप आपल्या मनःचक्षू समोर येतं आणि सुरू होते ती रामाच्या विविध रूपांची मालिका. ठुमक चलत रामचंद्र या पदामध्ये वर्णन केलेलं बालरूप, अनुज लक्ष्मण आणि सगळ्या भावंडांना सांभाळून घेणारा प्रेमळ राम, त्राटिकेसारख्या कर्कश राक्षसणींना मारणारा, यज्ञमंडपातून राक्षसांना पळवून लावणारा कोदंडधारी राम. नंतर डोळ्यासमोर येतो तो सुंदर सुकुमार मदनाचा पुतळा असा सीतावल्लभ राम. मग समोर येतो तो वनवासात गेलेला, वल्कल धारण केलेला वनवासी राम. त्यानंतर डोळ्यासमोर येतो तो शबरीची उष्टी बोरं खाणारा भक्तवत्सल राम. मग वाली मर्दन करून मित्रप्रेमाची साक्ष देणारा राम. त्यानंतर हनुमंताचा स्वामी राम, सीतेसाठी व्याकुळ होणारा एकपत्नी व्रती राम आणि पुढे अयोध्येच्या प्रजेने शंका घेतल्यावर त्याच प्रिय पत्नीचा त्याग करणारा प्रजाहितदक्ष राम. रावणाचा वध करणारा रावणारी राम आणि मरणानंतर वैर संपलं असं सांगून शत्रूला अग्नी देणारा समत्वदर्शी राम. अशा प्रकारे रामाच्या व्यक्तिमत्वाचे असे सगळेच आयाम होते. श्रीरामाने धर्माच्या सगळ्या मर्यादा पाळल्या म्हणून तो भारतीय जनमानसात मर्यादा पुरुषोत्तम म्हणून खोल रुजला. पण त्याचं हे रूप समोर येण्यासाठी जी घटना कारणीभूत झाली, ज्यामुळे आयुष्यात पुढे कितीही चढउतार आले तरी राम समत्व दर्शनापासून किंचितही ढळला नाही. त्याने कधीही भावनेच्या भरात चुकीचा निर्णय घेतला नाही. अत्यंत न्यायप्रिय म्हणून त्याची तिन्ही लोकात कीर्ती होती. तो प्रसंग म्हणजे रामाच्या गुरुकुलातून परत आल्यानंतरच्या काळातला प्रसंग.
श्री रामचंद्र आपलं शिक्षण संपवून परत आले होते. त्यानंतर यात्रेच्या निमित्तानं भारत भ्रमणही घडलं होतं. त्यावेळी भारतात वेगवेगळ्या ठिकाणी जे त्यांच्या दृष्टीस पडलं, जीवनाचा जो त्यांना अर्थ समजला, त्यानंतर राम संन्यस्त वृत्तीचा झाला. त्याने सगळा राज्यकारभार नाकारण्याचं ठरवलं. त्याच्या या निर्णयानं दशरथाच्या हृदयाचं पाणी पाणी झालं. यावर राजा दशरथानं वसिष्ठ ऋषींची मदत मागितली, विश्वामित्र ऋषींची मदत मागितली आणि या दोघांनी रामाला या उद्विग्न मानसिकतेतून बाहेर काढलं. त्यावेळी विश्वामित्र ऋषींच्या सांगण्यावरून गुरु वसिष्ठांनी रामाला जो उपदेश केला तोच योग वासिष्ठ. या उपदेशानंतर सत्य आणि मिथ्या, योग्य आणि अयोग्य यातील भ्रम रामाच्या मनातून पूर्णपणे मिटून गेला आणि तो समत्व दृष्टीने सगळीकडे बघायला लागला. श्रीरामाच्या आयुष्यात घडलेला हा मोठा बदल ज्या उपदेशाने झाला तो उपदेश योग वासिष्ठ या ग्रंथामध्ये मांडून ठेवला आहे. याच तत्वज्ञानानं एका मानवाचं देवत्वात रूपांतर झालं आणि पुढे आले ते सर्वगुण संपन्न आम्हा करोडो भारतीयांच्या मनावर ठसलेले प्रभू श्रीरामचंद्र. आता आपल्या सगळ्यांच्या मनात येईल की ज्या उपदेशाने रामचंद्रांमध्ये हा फरक पडला त्या योग वासिष्ठात आहे तरी काय. तर रामाला जे वसिष्ठ मुनींनी तत्वज्ञान सांगितलं ते तत्वज्ञान या ग्रंथामध्ये आहे. हा ग्रंथ म्हणजे तत्वज्ञान आणि आख्यान या दोन्हीचा मिलाप आहे. अर्थात अद्वैत तत्वज्ञान विशद केलंय आणि त्या तत्वज्ञानाची योगाशी सांगड घातली असून मोक्षासाठी योग ही युक्ती आहे असं यामध्ये प्रतिपादन केलंय. मात्र योग या शब्दानं इथे ब्रह्म, जीव आणि जगत यांचं अद्वैत सुचवलंय. अनेक विद्वान असं मानतात की सुख आणि दुःख, जन्म आणि मृत्यू, जीवन आणि जग, निर्जीव आणि जीव, जग आणि इतर जग, बंधन आणि मोक्ष, ब्रह्म आणि जीव, आत्मा आणि देव, आत्मज्ञान आणि अज्ञान, सत्य आणि असत्य, मन आणि इंद्रिय, धारणा आणि वासना इत्यादी विषयांवर क्वचितच असं एखादं पुस्तक असेल ज्यात योग वासिष्ठापेक्षा गंभीर आणि सूक्ष्म विचार विश्लेषण केलं असेल. मोक्षप्राप्तीचा एकमेव मार्ग म्हणजे आसक्तीचा नाश करणं हे सत्य यात सांगितलं आहे. योग वासिष्ठामध्ये जगाचं अस्तित्व आणि ईश्वराचं अस्तित्व विविध उदाहरणांद्वारे मांडलंय. यात प्रयत्न आणि आध्यात्मिक ज्ञानाच्या वर्णनाबरोबर धर्मग्रंथामध्ये सांगितलेले सद्गुण, त्याग आणि आदर्श आचरण इत्यादीचा समावेश असलेली सत्कर्मांची सूक्ष्म चर्चा सुद्धा आहे. हा ग्रंथ इतर अनेक नावांनीही ओळखला जातो. उदाहरणार्थ आर्ष रामायण, ज्ञान वसिष्ठ महारामायण, योग वसिष्ठ महारामायण, योग वसिष्ठ रामायण, वसिष्ठ गीता, वसिष्ठ रामायण इत्यादी. तेव्हा आजच्या दिवशी रामाला जर खरोखर आपल्या जीवनात उतरवायचं असेल तर ज्या तत्वज्ञानाने तो घडला ते तत्वज्ञान आपल्या स्वतःमध्ये मुरवून घेऊया. तरच आपण खरे रामभक्त ठरू, नाही का? जय श्रीराम.